नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. माऊली सांगतात, आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांची किंमत समजत नसते. माणूस नेहमी प्रगतिशील असला तरच मोठे होण्यासाठी धडपडतो. अल्पसंतुष्ट माणूस निष्क्रिय बनत असतो. श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना असमतलता सुगंधांचा प्रत्यय आलाच पाहिजे. निघून गेलेले क्षण कधीच परत आणता येत नसतात. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायलाही तयार होणार नाहीत. अंधार कितीही गडद असो पण सूर्योदय होताच आणि प्रकाश हा पसरतच असतो. नेहमी लक्षात असू द्या, मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं कधीही बरी. ओळख ही क्षणभरांसाठी असते तर जपणूक ही आयुष्यभरांसाठी असते. स्वतःची वाद घालाल तर सर्व प्रश्नांची उत्तर सापडतील. दुसऱ्यांशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न मात्र नक्कीच उभा राहतील. स्वभाव हा कोकणाचे हापूस आंब्यासारखा पाहिजे. जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढी चव तो झोपडीतसुद्धा देतो. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे नम्रता, चारित्र्य आणि माणुसकी. म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा. तीच आपली खरी संपत्ती आहे. अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज ही वाटलीच पाहिजे. सुखात 100 भेटतात पण दुःखात एक पण भेटत नाही. जो संकटात सोबत राहतो तोच आपला खरा मित्र असतो. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर आपल्या दिसण्याला काहीच अर्थ नसतो. कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक असतो. योग्यतेवर माऊली सांगतात, अहंकार नसलेला माणूस साधा वाटतो. हा साधेपणाच त्याचं सौंदर्य वाढत असतं. आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नकोय, फक्त तुमची साथ हवी आहे. जीवनाची व्हॅलिडिटी जास्त नसती तरी चालेल, परंतु जीवनात आनंदाचा बॅलन्स हा भरपूर हवा. लोक बदलतात, वेळ बदलते, पण मनातल्या आठवणी कधीही बदलत नाहीत. त्या कायम आपल्या श्वासासोबत जगतच राहत असतात. शूर असणे म्हणजे बदलत्या कशाचीही अपेक्षा न करता एखाद्यावर विश्वास ठेवणे. माऊली सांगतात, जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. आयुष्याच्या वाटेवर कोणाची तरी सोबत असणे चांगलंच असतं. ज्याची स्वप्न पाहिली आहेत त्यात माऊली सांगतात, वेदनांना समजण्यासाठी संवेदनाची गरज असते. कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे परंतु भावनांचा नाही. जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावीच लागतील. टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखावा स्तुती करणाऱ्या लोकांपासून तुम्ही नेहमीच सावध राहा. प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येणे पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नसते. फक्त ते कमवावेच लागत असते व मिळवावेच लागत असते. नेहमी लक्षात असू द्या, पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा. कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हे नक्कीच हाराल. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत. कारण यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे. योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे जीवनाचे प्रवाह बदलण्यास नेहमीच भाग पाडत असतात. मन शांत ठेवायला आणि उत्तराची प्रतीक्षा करायला शिकलात तर बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तर तुमचं मनच तुम्हाला देत असतो. प्रत्येक परिस्थितीत चांगलं पाहण्यासाठी आपल्या मनाला प्रशिक्षित तुम्ही नक्कीच करा. वादळ येतात फक्त मोडण्यासाठी नाही तर आत दडलेली ताकद दाखवण्यासाठी आणि हेच आयुष्य तुम्हाला शिकवावं लागत असतं. नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो. नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट जरी खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट मात्र खरी आहे. आत्मविश्वास, इच्छाशक्ती व दृढ निश्चय हा त्रिवेणी संगमाने जीवनाचा झरा जलद वाहत जात असतो. आयुष्यात पैशाला खूप महत्त्व आहे. कारण श्रीमंतीच्या घरावर कावळा जरी बसला तरी तो मोर दिसतो आणि गरिबाचा पोरग उपाशी असला तर तो चोर दिसत असतो. माऊली सांगतात, दररोज सकाळी आपल्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा नाहीतर उठून त्यामागे लागा. स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला,
चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका. माऊली नेहमी सांगतात, जेव्हा तुम्हाला सर्व काही तुमच्या विरुद्ध जात आहे असे वाटत असेल तर लक्षात ठेवा की विमानालाही वर जाण्यासाठी बऱ्याच विरुद्ध जावे लागते, न की वाऱ्याच्या बरोबर. देवाने प्रत्येकाचं आयुष्य कसं छानपणे रंगवले. आभारी आहे आपण त्या देवाचे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची यश मिळवण्याची इच्छा ही अपयशाच्या भीतीपेक्षा मोठी असलीच पाहिजे. समुद्रात कितीही लाटा आहेत हे महत्त्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्त्वाचं असतं. जीवनात कधी कधी असं होतं की आपण ज्याच्यासाठी स्वतःला झुकून देतो, शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागत असतं. नेहमी लक्षात असू द्या, आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी मारणारं गरुड, परंतु त्यालाही एक थेंब पाण्यासाठी खाली यावंच लागत असतं. चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगलं आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणंही महत्त्वाचंच आहे. कधी कधी जगासमोर हसणं म्हणजे शौर्य नसतं, ते एक जबरदस्त लपवलेलं दुःख असतं. ते उघडं झालं तर आपण पुन्हा कोसळू. शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही. पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले डोंगरही फोडून निघतात. माणसे कमविण्यात जो आनंद आहे तो पैसा कमवण्यात नाही. जेवढी मोठे स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात, आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढंच मोठं मिळत असतं. नेहमी लक्षात असू द्या, ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगतीची किंमत नसते, त्याप्रमाणे विश्वासघाती माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसांची किंमत नसते. काही गोष्टी अशा बंद डोळ्यांनी अनुभवायला लागतात. त्यांची स्मरता राहण्याची शक्ती काही वेगळीच असते. कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असेल तर सुरुवातीपासून कष्ट केलेच पाहिजे. एका दिवसाचं यश हे प्राप्त होत नसते. अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, वाचा सांगून जातो माणूस कसा आहे, संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे, तेच सांगून जाते लक्ष कुठे आहे, डोळे सांगून जातात मनात काय आहे, आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत. भावकीतली चार माणसे एका दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा पाचवा त्यांच्या खांद्यावर असतो. संपूर्ण आयुष्य आपण ह्याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील, आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की राम नाम सत्य हे. माणसांची कदर करायची असेल तर जिवंतपणेच करा, कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडतच असतात. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे, आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच तर खरी व्यथा आहे. म्हणून माणसांना जिवंतपणे समजून घ्या. मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो. चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो, कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या आरोग्यासाठी फायद्याचंच असतं. अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप हा निघेल. नेहमी लक्षात असू द्या, काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदला. आणि असेच आपल्या स्वामी माऊलींचे सुविचार ऐकायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नेहमी लक्षात असू द्या, मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच करून सांगतील. कायम दुःखी असणाऱ्या माणसांपासून अंतर ठेवून तुम्ही राहायला शिकायला पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा, किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तरी ते टिकत नाही, टिकले तरी ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळ नम्र हे झालेच पाहिजे. तुमचा शत्रू जितका इजा करत नाही त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करत असतात. नेहमी लक्षात असू द्या, समोरच्याच्या वागण्याचा मानसिक त्रास करून घेऊ नका. प्रत्येकाचं वागणं त्याच्या स्वतःच्या मानसिक अवस्थेवर असतं. आपली किंमत दुसऱ्याच्या वागणुकीवर तुम्ही ठरवू नका. कधी कधी आपण सगळं गमावून बसतो. माऊली सांगतात, प्रयत्न जरूर करा, पण दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी नाही तर स्वतःला जिंकण्यासाठी करा. जगात सगळ्याच गोष्टी पैशाने मिळत नाहीत. काही माणसं, काही क्षण, काही आठवणी अनमोल असतात. चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यवधीचे मने जिंकण्याची शक्ती मात्र नक्कीच असते. सगळेच धडे शाळेच्या पुस्तकामधून शिकायला हवेत असे काही नाही.
काही धडे आयुष्य, नाते व समाज यांच्याकडूनही शिकायला मिळतच असतात. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते. आपलेपणाही खूप जण दाखवतात, पण आपले कोण आहे ते वेळच दाखवत असते. जीवन म्हणजे काय? जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही 3 ठिकाणी आवर्जून भेट द्या. एक रुग्णालय, दुसरं तुरुंग, तिसरं स्मशानभूमी. रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्याइतके या जगात सुंदर काहीच नाहीये. तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल. स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान आहे असण्याचे तुमच्यात लक्षातही येईल. स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल. आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावर घेऊन जाणारं असतं. कडू सत्य हेच, आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा, देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा, त्यांच्याकडे तुम्ही आभार व्यक्त करा. आजचा दिवस नवीन सुरुवात आहे, नव्या आशा आणि नव्या संधींची. कालचं ओझं आज मनावर घेऊ नका. आजचं पाऊल उद्याचं भविष्य ठरवतं. लहान प्रयत्नांनाही किंमत असते, कारण तेच मोठे यश घडवतात. मन सकारात्मक ठेवा, विचारांना योग्य दिशा द्या, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आजचा दिवस असाच तुमचा सुंदर बनवा. आयुष्यात नेहमी साधं राहा, कारण खोट्या दिखाव्या लोका जिंकता येतात पण मन नाही. माऊली सांगतात, योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्याचे नेहमीच भाग पाडत असतात. यश मिळालं की जग कौतुक करतं, पण अपयश आलं की तुमचं मनच तुमचं खरं सोबती बनतं. त्यामुळे आपल्या मनाशी नेहमी चांगले नातेच ठेवा. कधी कधी जगासमोर हसणं म्हणजे धैर्य नसतं, ते एक जबरदस्त लपवलेलं दुःख असतं. जे उघडं झालं तर आपण पुन्हा कोसळू शकतो. माऊली नेहमी सांगतात, सत्य काय आहे हे आपल्याला आधीपासूनच माहिती असतं. तुम्ही आनंदात असाल तर आयुष्य सुंदर असते, पण तुमच्यामुळे इतरांना आनंद झाला तर आयुष्य सार्थक ठरत असते. नेहमी लक्षात असू द्या, जेव्हा तुम्ही दुःखात असता तेव्हा आनंदी असण्याचे भासवणे ही एक व्यक्ती म्हणून तुम्ही कधीही चांगलेच असता. जीवन तुम्हाला नेहमी दुसरी संधी देत असते. गरज असते तर फक्त त्याला ओळखण्याचीच. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, खात्री करा, या जगामध्ये साथ देणारी कमी वापर करून घेणारे जास्तच लोक तुम्हाला भेटतील. चुलीवर भाजलेली गरम भाकरी, शेतातल्या हातांनी केलेली भाजी. माऊली सांगतात, जीवनातील कोणत्याही दिवसाला तुम्ही दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्यालाही शिकवण देत असतात. वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीच परत येत नाही. असेच वेळेचेही आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा तुम्ही नक्कीच आनंद घ्या. कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? तर बर्फाने अतिशय सुंदर उत्तर दिले, माझं भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणीच. मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं काही व्यवस्थित होईल. आकाशाला गवसणी घालायची असेल तर अपमान सहन करायला शिका. उद्या यशस्वी झाल्यावरहीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख करून नक्कीच सांगतील. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, आपला अनुभव हाच सांगतो की नेहमी शांतता चांगली, कारण नाजूक शब्दांनी लोक नाराज होत असतात. एक माणूस फळे सोडतो आणि बदल घडवण्याशिवाय प्रगती होत नाही. आणि ज्यांना स्वतःच्या इच्छा, स्वतःचं मन बदलता येत नाही, ते कशातच बदल घडवू शकत नाहीत. जीवन एक गाणे आहे, कधी गोड तर कधी दयनीय, कधी कधी अशा पिकतो, कधी अश्रूंचा सूर. प्रत्येक पराभवात एक नवा धडा दडलेला असतो. प्रत्येक पराभवानंतर एक नवीन उडाण असते. प्रत्येक अडचण आपल्याला आपला स्वाभिमान कसा जपायचा हे शिकवत असते. सत्याचा मार्ग काट्याने भरलेला आहे, पण तिथे खुले उमलतात. जिथे सत्याचा सूर्यप्रकाश पडतो तिथेच प्रकाश पडतो. माऊली सांगतात, लाईफ तुमची आहे, संघर्ष तुम्हालाच करायचा आहे, बाकीची फक्त मजा बघणार, तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं आहे. आपल्या नशिबाने जेवढं आपल्याला मिळतं ते आनंदाने स्वीकारावं आणि रुबाबात जगावं. पण कोणाच्या नशिबातले हिसकावून घेऊन कटकरस्थान करून ते बाळगू नये. नेहमी लक्षात असू द्या, आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर, गालातल्या गालात एक छोटं हसू असेल तर चेहरा सुंदर, आणि नाती मनापासून जपली तर आठवणी सुंदर. मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत, पण साखरेचा एक कण जरी त्या असला
तर मुंग्या लगेच लागतात. माणसाचंही तसंच असतं. गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही. जंगलातील हरीण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल, नाहीतर सिंह मला मारून खाईल. आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरणीपेक्षा जास्त धावावे लागेल, नाहीतर मी उपाशी मरेल. आपण सिंह असो अथवा हरीण असो, जीवन चांगलं जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो. संघर्षाशिवाय जीवन नाही. तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीवर हसा. जीवन सोपे, परिपूर्ण किंवा तुमच्या अपेक्षाप्रमाणेच आहे म्हणून नाही, तर तुमच्याकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आणि तुमच्याकडे नसलेल्या सर्व समस्यांबद्दल तुम्ही आनंदी आणि कर्तृज्ञ राहण्याचे निवडले आहे म्हणून. जीवन जर प्रत्येक व्यक्तीला आपण मनापासून लावलं असतो, तर माऊली सांगतात, पाहणं आणि मिळवणं ह्यातच जीवन असतं. शब्दांची ताकद खरी असते, पण लोक वापरतात खोटं बोलायला, कधी स्वतःला चांगलं दाखवायला, कधी दुसऱ्याला खाली खेचायला आणि खरं सत्य हे दडपलं म्हणून दाखवायला. अंधार कितीही गडद असो, पण सूर्योदय होताच आणि प्रकाश हा पसरतच असतो. जिथे प्रश्नपत्रिका काढलेली नाही, आदर्श उताराचा नमुना उपलब्ध नाही, अभ्यासक्रमही अज्ञानात नाही, अशी परीक्षा म्हणजे मानवी जीवन. संपत्ती आणि स्थिती एखाद्या तात्पुरते महान बनवते, पण मानवता आणि चांगले नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवत असते. पेज लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर स्वतःचा अहंकारही नक्कीच हाराल. आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा आत्ता कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलंच असतं. एक लोहारदादा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होते. मी विचारले, किती वर्षे झाली हातोडी आणि ऐरणीला? लोहारदादा म्हणाले, हातोड्या अनेक तुटल्या, पण ऐरण मात्र तशीच आहे. मी विचारले, असे का? तेव्हा त्याने सुंदर उत्तर दिले, घाव घालणारे तुटतात, पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाही, तर ते कणखरपणे उभेच असतात. लाखाची गाडी एका चावीवर आणि ब्रेकवर अवलंबून असते. कोटीचे घर एका कुलुपावर आणि किल्लीवर अवलंबून असते. तसेच आपले व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या विचारांवर आणि स्वभावावर अवलंबून असते. स्वामी भक्तांनो, स्वातंत्र्य म्हणजे मनाला जे वाटेल तसं वागणं असा होत नाही. स्वातंत्र्य याचा अर्थ असा निश्चय की ज्यामुळे तुम्ही निश्चित होता. चिंता, भय व अनिश्चितता यापासून, आणि हा पक्का निश्चय तुम्हाला विजयी बनवतो, शक्तिशाली बनवतो. खरं स्वातंत्र्य तेव्हाच मिळत असतं. झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावलं हे दुःख विसरून जीवन कायम मिळू शकतो. त्यातच जीवनाचा खरा अर्थ असतो. इतरांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजून सांगावं, कारण स्वतःच बदल कारण जास्त सोपं असतं. ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला एक इशारा पुरेसा असतो, आणि ज्याला नसतं त्याला आयुष्यभरही ते कळत नसतं. जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच नाही जमणार. कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात, आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णयच बदलत असतात. आपल्याला सतत जाणवणारं भय आपल्या खोटेपणाचा दिखावाच असतं. बरंचसं आपल्या अंतर्मनामध्ये लपून ठेवायची सवयी प्रतिबिंबच आहे. समोरच्याच्या वागण्याचा मानसिक त्रास करून घेऊ नका. प्रत्येकाचं वागणं त्याच्या स्वतःच्या मानसिक अवस्थेवर असतं. आपली किंमत दुसऱ्याच्या वागणुकीवर तुम्ही ठरवू नका. बाहेर चांगलपणाचा आव आणण्याचं आणि घरामध्ये वादविवाद करायचं अशी काही लोकांची वृत्तीच असते. दरवेळी आपल्यातच कमीपणा असतो असं नाही. कधी कधी समोरच्याच्या अपेक्षाच आपल्या क्षमतेपेक्षा जास्त असतात. माऊली नेहमी सांगतात, योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात. तुमच्यामध्ये सहनशक्ती, दांडगी असायला पाहिजे, तरच तुम्ही हे जग जिंकू शकाल. जर आपण नसेल, हे जग तुम्हाला हरवेल. काहीही झाले तरी जिद्द सोडू नका. आपणच जिंकणार याच विचाराने तुम्ही कामाला सुरुवात करा. आयुष्यात निर्णय चुकतात आणि मग आपलं आयुष्य चुकत जातं. कधी कधी प्रश्नच कळत नाहीत आणि उत्तरही चुकत जातं. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच आपल्या काळजाला लागत असते. जीवन म्हणूनच कठीण होतं, कारण लोक सहज असलेल्या गोष्टींना आपण महत्त्व देत बसतो. देवाला हाक मारताना हृदय स्वच्छ असावं लागतं. एकीकडे भक्ती आणि दुसरीकडे वेदना अशांपासून देव दूरच राहत असतो.
माऊली नेहमी सांगतात, बरं चालले आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललंय आपल्या आयुष्यात हे सांगायला फक्त जवळचा माणूसच लागत असतं. माणूस पोटा पाण्यापुरता स्वार्थी असावं, पण एखाद्याचं आयुष्य बर्बाद होईल एवढा पण कपाटी नसावं. बदलणारी माणसं, बदलणारी नाती आणि बदलते हवामान दिसत नसलेही पण जाणवतं ते नक्कीच. जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असतं. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागत असते. जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे भरपूर आहेत, पण हारलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती? यावरून माणसांची श्रीमंती कळत असते. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्त्व आहे. प्रसंग कसाही असो, आपला तोल जाऊ देऊ नका. कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या. आपल्या स्वतःच्या परवानगीशिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही. हे वाक्य मनावर कोरून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांती ढळू देऊ नका. काय घडले यामुळे आपलं दुखवले जात नसतो, तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखवले जाण्याची शक्यता हे असतेच. यशस्वी होण्यासाठी वाट बघावी लागते, पण वाट बघताना प्रयत्न सुरू ठेवणे महत्त्वाचंच असतं. नेहमी लक्षात असू द्या. माऊली सांगतात, प्रत्येक माणसांचे दोन चेहरे असतात. एक जगत असतो आणि दुसरा वागत असतो. वागणारा दिसतो, पण जगणारा पाहावा लागतो, तोही डोकावून. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.